नमस्कार, मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. मंडळी, विविध मसाले एकत्रित करून एक मीडियम स्पायसी डिश जी आहे ती तुम्हाला जणू चाखायला मिळणार आहे. आणि याच्यात अभिनेता ललित प्रभाकर, पर्ण पेठे, सई तामणकर, सागर देशमुख असतील, नेहा जोशी आणि यांच्या साथीनं मोहित टाकाळकर यांनी जी डिश जी आहे ती अधिक रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मीडियम स्पायसी या चित्रपटाविषयी मी बोलते आणि या चित्रपटाची टीम आहे आपल्यासोबत. हॅलो, लेट्स अप मराठीवर स्वागत. वाव, काय एनर्जी मिळाली, छान वाटतंय. पण तुम्हाला विचारायचं सर्वप्रथम की ही स्टोरी तुम्हाला कशी इन्स्पायर केली किंवा व्हॉट मेड यू डू टू दिस फिल्म? मी थोडंसं हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये शिक्षण घेतलेला मुलगा आहे आणि मी आत्ता माझं स्वतःचं रेस्टॉरंट पण चालवतो. त्यामुळे फूड, हॉस्पिटॅलिटी हे तसे जवळचे विषय होते आणि याच्यामध्ये काम करताना जे छोटे छोटे अनुभव आले, प्लस जे ऑब्झर्व केलं गेलं की अरे हे प्रोफेशनच कम्प्लिटली वेगळं आहे, ह्याचे डिमांड्स वेगळे आहेत, जे तुम्हाला लागते परफॉर्म ते वेगळं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटलं की एक अत्यंत डिमांडिंग प्रोफेशनमध्ये आत्ता काय होतं या शहराच्या सगळ्या बॅकड्रॉपवर, ह्याचा शोध घ्यायला आवडेल, म्हणून मग ही गोष्ट तशी रचली गेली. ट्रेलर आल्यानंतर तो पसंत केला जातो आहे. इवन पर्ण, तुला विचारेन, कारण तुझी एंट्री या ट्रेलरमध्ये सरप्रायझिंग आहे. म्हणजे या ट्रेलरच्या रिव्ह्यूमध्येही म्हटलं होतं मी. तर काय त्या भूमिकेबद्दल सांग ना, कारण थोड्या काळाने येतेस तू चित्रपटामध्ये, 2 वर्षांनंतर. ही जी फिल्म आहे ती असं आपण म्हणू की एक ऑन्सॉम्बल कास्टची फिल्म आहे. म्हणजे ती निस्सिमची गोष्ट आहे, पण त्याच्या आयुष्यात येणारे वेगवेगळे लोक आहेत, त्याचं कुटुंब आहे, त्याच्या म्हणजे कामाच्या ठिकाणी असलेला त्याचा मित्र आहे शुभंकर, त्याची बहीण, तिचा नवरा आहे आणि प्राजक्ता आणि गौरी या त्याच्या प्रेमात तो आहे, त्यांच्या अशा या त्याच्या मैत्रिणी आहेत. सो अशा या सगळ्यांविषयीची ही फिल्म आहे. प्राजक्ता ही जी आहे ती शेफ नाही आहे, अर्थातच तुम्हाला दिसतं आहे या पोस्टरमध्ये तसं. ती फ्रंट डेस्क मॅनेजर आहे रेस्टॉरंटची, ती सगळं मॅनेज करते आहे रेस्टॉरंट. आणि म्हणजे काही पण म्हणजे IPLचे जे लोक येतात त्यांच्या राहण्याची सोय करण्यापासून ते जे लोक येतात त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स फेस करायला पहिलं तिला तिथे उभं केलं जातं. सो ही कुणालाही आवडेल अशी मुलगी आहे. अख्खे रेस्टॉरंटमधले लोक तिच्यावर म्हणजे पूर्ण प्रेमात आहेत तिच्या. पण ती जशी दिसते त्याच्या पलीकडे तिच्यात खूप काय काय आहे. आणि म्हणजे असं आपल्याला वरकरणी वाटतं की अरे ही साधी गोड मुलगी आहे, पण तिच्यात तिचे आयुष्याचे निर्णय तिने स्वतः घ्यायचं असं ठरवलेलं आहे. तिच्या आयुष्याचे प्रेमाविषयीचे, कामाविषयीचे निर्णय तिने ना निस्सिमवर ठेवले आहेत किंवा तिच्या घरच्यांवर ठेवले आहेत, पण मी माझ्या आयुष्याच्या दोऱ्या माझ्या हातात आहेत असं वाटतं आहे. म्हणजे असं वागणारी आणि असं वाटणारी ही प्राजक्ता आहे. ललित, तू कुकिंगचे बरेच धडे वगैरे घेतले तसं ऐकलंय, काय म्हणजे आधीही तू करत होतास ना? नाही, आधी मी काही फार करत नव्हतो, पण हो, ह्यासाठी मला ट्रेनिंग घ्यावं लागलं, कारण तशी अटच होती आमच्या दिग्दर्शकांची. आणि मला खरंच खूप मजा आली पण त्याच्यामुळे, की एका प्रोफेशनमधून जेव्हा तुम्ही एका वेगळ्याच प्रोफेशनचा म्हणजे त्याच्यात जाता असं गेल्यासारखंच होतं, कारण आम्ही दिवसभर मी तेच करत होतो. तेव्हा मला वाटतं की माणूस म्हणून पण तुम्हाला वेगळ्या गोष्टी म्हणजे गोष्टी वेगळ्या दिसायला लागतात, वेगवेगळ्या असतील त्या कदाचित. तर नट म्हणून पण फायदा झालाच, पण माणूस म्हणून पण मला खूप फायदा झाला. सातत्याने तुम्ही वैविध्यपूर्ण कलाकृती घेऊन येत असतात आणि याचंही छान वाटतं, ते इंटरेस्टिंग वाटते भूमिका. तर थँक्यू. एकतर नवीन सातत्याने नवीन काहीतरी करण्याचा ध्यास नसला तर तो आर्टिस्ट मला वाटतं की काही त्याचा उपयोग नसतो. त्यामुळे सतत आपण वेगवेगळं काम करायला शोधलंच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ह्या चित्रपटामध्ये जी भूमिका केली आहे त्याचं नाव शुभंकर असं आहे. हा इंदोरहून आलेला व्यक्ती आहे, ज्याच्यामध्ये अत्यंत घनिष्ठ प्रेमाचे संबंध, मैत्रीचे संबंध प्रस्थापित झालेले आहेत आमचे. तर ते बघण्यासाठी आणि अत्यंत दिलखुलास पद्धतीने जगणारा हा माणूस आहे, ज्याच्यामुळे बरेच वेळेला विनोद निर्मिती होताना आपल्याला दिसते. आणि आय एम व्हेरी प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. आणि ते ट्रेलरमधले डायलॉग पण फार इंटरेस्टिंग वाटतात, त्यामुळे उत्सुकता आहे की चित्रपटात ते कशा पद्धतीने असेल. पण ललित, आत्ताच पेट पुराण ही सिरीज आम्ही पाहिली, त्याच्यात तुझी आणि सईची केमिस्ट्री बघायला मिळाली. म्हणजे एक कालावधीनंतर आता हा चित्रपट येतो, अर्थात त्याचं शूटिंग आणि हे शेड्यूल वेगळं होतं, पण आता एकाच वेळी या सगळ्या गोष्टी आल्यामुळे ती केमिस्ट्री कुठेतरी त्याचं साम्य जाणवणार नाही. अर्थात ते ट्रेलरमधून जाणवत नाही आहे, एक वेगळी केमिस्ट्री, तो बॉन्ड दिसतोय, पण त्याबद्दल नाही, ती जाणवणारच नाही. कारण खरं तर मीडियम स्पायसीसाठी आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केलं आणि हे आमचं खरं तर तिसरं काम आहे, सगळ्यात शेवटचं.
जे आम्ही एकदम आत्ता ताजं केलं होतं ते पेटपुराणमधलं. तर पेटपुराणला त्याची मदत झाली कारण तोपर्यंत आमची मैत्री झाली होती, जरा एक कम्फर्ट तयार झाला होता. पण इथे तो तेवढा नव्हता आणि तो गरजेचा होता तो नसणं त्या कॅरेक्टर्ससाठी. आणि मला वाटतं की तो का आहे ते तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल. आणि कॅरेक्टर्स मला वाटतं ना जी लिहिली आहेत ना त्याच्यातून तुमची जेव्हा मैत्री होते, कारण आम्ही तसे ओळखत नव्हतो, मी पर्णाला ओळखत नव्हतो, मी सागरबरोबर तसं काम केलं नव्हतं, मी ह्या सिनेमात बऱ्याच लोकांबरोबर पहिल्यांदा काम केलं आहे. आणि त्यांच्याबरोबर काम करताना मी निस्सीम थ्रू त्यांच्याशी कनेक्ट झालो, त्यांच्याकडे तसा मी हे झालो. तर तेव्हा जे तुमचं नातं तयार होतं किंवा रिलेशन तयार होतं ना, मला वाटतं ते अजून वेगळं असतं कामातनं जेव्हा तयार होतं, आणि ते पण अशा कामातनं. मगाशी ही जेव्हा म्हणत होती तू विचारलंस हिच्या कॅरेक्टरविषयी, तर आता कॅरेक्टरविषयी चाललंय म्हणून मला सांगावंसं वाटेल की इराने लिहिलेली या हे सगळी कॅरेक्टर्स, इरावती कर्णिकने, जी अर्थातच झिम्माची रायटर आहे, आनंदी गोपाळची रायटर आहे. तर तिने सगळ्या स्त्रिया इतक्या कमाल लिहिल्या आहेत या सिनेमातल्या. त्याच्यामुळे त्या फक्त स्त्रिया म्हणजे त्यांचं तेवढ्या कामापुरतं त्या राहत नाहीत, त्यांचं अजून काहीतरी म्हणणं असतं आपल्या आयुष्यात, त्या काहीतरी अजून गोष्टी घेऊन येतात, म्हणजे अनपेक्षितपणे किंवा डिरेक्टली इनडिरेक्टली अशाही बऱ्याचशा गोष्टी ते आपल्याला देऊन जातात. तर त्या सगळ्या काय आहेत, ह्या कोण स्त्रिया आहेत, त्या काय काय घेऊन येतात, हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. एक सशक्त पात्र असतील ते बघणं महत्त्वाचं ठरेल. पण म्हणजे ललितच्या जे सहकलाकार विशेष करून अभिनेत्री असतात कायम त्याचं कौतुक करतात त्याच्यासोबत काम केल्यानंतर. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? काही इंस्टाग्रामवर आता असे जेलस काही मला हे येतात मेसेजेस की हो की केव्हा येतात की पुण्याला प्लीज त्याला इथे घेऊन ये तिथे घेऊन ये, असं एक कॉन्स्टंटली मला लोक मेसेजेस करत असतात इंस्टाग्रामवर. मला सांगितलं नाही कधी. पुण्याच्या प्रमोशन्सला आता घेऊन पण त्याच्यासोबत काम आम्ही पहिल्यांदाच मीडियम स्पायसीमध्ये काम केलं. आणि अर्थातच मी त्याचं आधी काम बघितलं होतं, आनंदी गोपाळ बघितलं होते, चिवची चौकामधलं त्याचं काम मला खूप आवडलं होतं. आणि आम्ही आधी असे अवॉर्ड फंक्शन्सला एकदा डान्स केला होता एकत्र, पण फुल फ्लेजेड एकत्र काम नव्हतं केलं. आणि तुझं कौतुक करायलाच लागेल. नाही पण तो जे आता म्हणत होता ते जे अख्खं किचनचं शेफ असण्यासाठीचं जे ट्रेनिंग आहे ते त्यांनी खूप मनापासनं केलेलं आहे. तो अत्यंत सिन्सिअर ॲक्टर आहे. त्यांनी तो ज्या प्रकारे त्याचं फिजिक मेंटेन करतो, त्याचा कुठेही तो असा बवाल करत नाही की तो जे करतोय ते खूप तो सहजपणे त्याच्याकडनं ते होऊन जातं. खूप पॅशनेट काम तो करतो, खूप चांगले कामं तो निवडतो आहे आणि मन लावून काम करतो आहे. आणि वन ऑफ इट्स काइंड आत्ता ॲक्टर. सो असे सगळे क्वालिटीज असलेला हा एक को ॲक्टर आहे. पण आम्हाला खूप मजा आली आणि आम्ही ते बॉन्ड ह्याच्यापासून सुरू झालं, पण आता ती मैत्री अधिकाधिक प्रोसेस इतकी इंटरेस्टिंग होती. ही म्हणते तसं मोहितने आमच्या म्हणजे मला सांगायला खूप हे वाटतं, आनंद वाटतं की तो म्हणतो कसं की निस्सीमच्या थ्रू, म्हणजे त्यांनी जे पात्र केलं त्याचं नाव निस्सीम आहे आणि माझ्या पात्राचं नाव शुभंकर आहे. तर आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा मोहित मेड इट शुअर की आम्ही त्या लोकेशन्सवरती जाऊन रिहर्सल्स केलेल्या आहेत. म्हणजे जी प्रेप आपण जे म्हणतो ती नुसतंच वर्कशॉपिंग जे करतो की आपण फिल्मचे डायलॉग्स एकत्र वाचलेत तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता आम्ही त्या लोकेशन्सला जाऊन या फिल्मसाठी रिहर्स केलेले आहेत. आणि त्या रिहर्सल्सच्या दरम्यान जे आम्हाला सापडलं ते आणखीन एक पायरी पुढे जाऊन आम्ही परफॉर्मन्समध्ये आम्हाला मोहितने गाईड केलं की आणखीन कुठे नेऊ शकतो. आणि त्याच्यामुळेच जी मैत्री दिसते, जी तू केमिस्ट्रीबद्दल बोलतेस, ती केमिस्ट्री प्रत्येक वेळेला वेगवेगळी कशी वर्क होईल, म्हणजे त्या सीन्समध्ये तर ती वर्क होतेच मीडियम स्पायसीमध्ये, पण वेगवेगळ्या सीन्समध्ये म्हणजे कुटुंबाचे जे सीन्स आहेत त्याच्यामध्ये आईचं आणि निस्सीमचं कसं नातं आहे, वडिलांचं म्हणजे जे रवींद्र मंकणी आणि नीना कुलकर्णी यांनी केलेलं आहे ती केमिस्ट्री कशी आहे, नेहा जोशीने याची बहीण केलेली आहे. ते जे कुटुंब आहे म्हणजे मित्र, प्रोफेशन आणि कुटुंब ह्या सगळ्याची सांगड मोहितने अतिशय इफेक्टिव्ह पद्धतीने ह्याच्यामध्ये दिली, म्हणून ती कुटुंबाची सुद्धा एक गोष्ट तयार झालेली आहे. तुम्हाला प्रश्न असा आहे की एक ताकदीचं थिएटर बॅकग्राऊंड असलेलं म्हणजे हे कलाकारही थिएटरमधून आलेले आहेत, तर त्यांना चित्रपटाचा भाग बनवणं की तुमच्या कामामध्ये त्याचा कसा फरक असतो? मला वाटतं हे सगळेजण म्हणजे ललितचं माहीत नाही मला, पण सागर आणि पर्णाबरोबर मी काम केलं आहे थिएटरमध्ये, पण त्या व्यतिरिक्त ते सिनेमामध्ये अनेक वर्ष काम करत आहेत. त्यामुळे असं काही नाही की ते थिएटर ॲक्टर्स आहेत, भरपूर सिनेमे त्या दोघांनी केलेले आहेत. ललितनी तो ऑब्व्हियसली केलेले आहेत. माझ्यासाठी मला असं वाटतं की मी थिएटरमधनं आल्यामुळे त्याला एक प्रोसेस ओरिएंटेड काम असतं, ज्याच्यामध्ये वर्कशॉपिंग असतं, ज्याच्यामध्ये खरोखर बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात.
मला सिनेमाबाबत मला थोडेसे मनामध्ये हे होतं की ही लोकं किती वेळ देतील, ते खरोखर एवढं सबमिट करतील का हे आपण म्हणजे सिनेमा वेगळा असतो आणि नाटक वेगळं असतं. पण मला खूपच आत्ता सागर म्हणला तसं गंमत वाटते की इतकं देतील ते, इतकं जीव ओतून करतील असं मला खरंच नव्हतं वाटलं सुरुवातीला. आणि ते फक्त हा मुद्दा नाही आहे की ललितने ट्रेन केलं किचनमध्ये, सागरने किती वेळ कांदे कापले, ही तयारी नाही आहे. मला असं वाटतं ते प्रत्येक पात्र हे अधिक खोल कसं होईल, अधिक छोट्या छोट्या गोष्टी त्याला अटॅच कशा होतील, न्युआन्सेस कसे वाढतील आणि प्रत्येक सीनमध्ये काही आपण सबटेक्स्ट शोधू शकतो का, एकमेकांशी काय बोलतोय आणि काय बोलू शकतोय, ह्या सगळ्यासाठी त्यांनी सगळ्यांनी जीव ओतून काम केलं. एवढे माझ्यासाठी भयंकर आनंददायी प्रोसेस होती ही. आणि ट्रेलर पाहिल्यानंतर उत्सुकता वाढली आहे. सो चित्रपट येतोय, सांगा प्रेक्षकांना. 17 जूनला आता तुम्ही जे काही ऐकलं हे सगळं त्या सिनेमामध्ये आहे, मीडियम स्पायसीमध्ये. 17 जूनपासून हा सिनेमा तुम्हाला पाहायला मिळू शकतो तुमच्या जवळच्या दूरच्या सगळ्या सिनेमागृहांमध्ये. माझ्या खूप जवळचा चित्रपट आहे, मला हा चित्रपट खूप आवडतो. बाकी मला अशा काही गोष्टी सांगायच्या नाहीत, पण मला स्वतःच्या खूप कमी गोष्टी ज्या आवडतात, तर मला हा सिनेमा खूप आवडतो. माझं स्वतःचं खूप प्रेम आहे, म्हणून मी तुम्हाला सांगेन की हा सिनेमा बघा. आपल्याला आयुष्यात वेगवेगळे अनुभव येत असतात, कडू गोड अशा सगळ्याच पद्धतीचे अनुभव आपल्याला येतात. तर ही अत्यंत फ्लेवरफुल अनुभवांची एक डिश आम्ही सगळ्यांसाठी घेऊन आलो आहे. 17 तारखेपासून तुम्ही ती चाखू शकता जवळच्या थिएटर्समध्ये. सो प्लीज बघा. ही आत्ताच्या काळातली फिल्म आहे. आत्ताची जी तरुण मुलं आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत, मग आपल्या करिअरबद्दलचे असतील, आपल्या नात्यांविषयीचे असतील, आपल्या प्रेमाबद्दलचे असतील, अनेक हे जे काही चॉईसेस आहेत त्याच्यातनं एक निवडणं ही खरंच खूप अवघड गोष्ट असते. पण ती एक त्या प्रोसेसची मजाही असते. अनेक गोष्टी एक्सप्लोअर करायची, अनुभवायची संधीसुद्धा या अख्ख्या प्रक्रियेत मिळते. तर ही फिल्म तुम्ही नक्की बघा. आत्ताच्या काळातली, आत्ताच्या तरुण प्रेमाविषयीची ही फिल्म आहे. मला असं वाटतं की खूप गोष्टी आहेत फिल्ममध्ये. जसं ट्रेलर बघताना आपल्याला होतं की एक गोष्ट नाही आहे याच्यामध्ये, आणखीन बरंच काही आहे. आणि ती सगळी पात्र जी आहेत ती इतकी बहुआयामी, बहुअंगी, बहुढंगी आहेत. तर त्यामुळे बघत असताना अनेक लोकांना ती कुठली जी पात्र आहे ती त्यांना रिलेटेबल वाटणार, हे मला खात्री वाटते आहे. आणि त्यामुळे तो सिनेमा ह्याच्या थ्रू नाही, त्याच्या थ्रू नाही, त्याच्या कोणाच्या तरी थ्रू माझ्याकरता भयंकर रिलेटेबल होईल असं प्रत्येक प्रेक्षकाला वाटेल असं वाटतं.